brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. खरं तर जेव्हा आम्ही 2025च्या निवडणुकीकडे बघतोय त्यावेळेला आम्हाला माहित नाही किंवा प्रेक्षकांना पण बऱ्याचदा माहित नसेल की शिवसेनेची पहिली महापालिकेची निवडणूक जी होती ती कशी होती, शिवसेनेने लढलेली, आणि त्यावेळेचं वातावरण कसं होतं, त्यावेळेचे मुद्दे काय होते, आणि त्या निवडणुकीतलं तुम्हाला काही आठवतंय का की सांगण्यासारखे किस्से किंवा सांगण्यासारखं काही? हे बघा, मी मूळ नाशिकचा आहे. नाशिकला असताना मी मुंबईत आलो ते 79 साली, म्हणजे आणीबाणी उठून केंद्रात मोरारजी देसाईंचं जनता पक्षाचं सरकार आलं होतं तेव्हा. तोपर्यंत शिवसेना आम्ही नाशकातनं दूरवरून बघत होतो, आणि तेव्हा शिवसेना इतकी छोटी होती की ती मुंबई आणि ठाणे या 2 गावांच्या पलीकडे बिलकुलच नव्हती. 70-72 साली कॉलेजमध्ये गेल्यावरती एकदम हवा कॉलेजची अंगावर आली आणि सिनेमांचं वगैरे वेळ लागलं, तेव्हा मार्मिक या बाळासाहेब ठाकरे यांच्या साप्ताहिकातलं सिने प्रेक्षान नावाचं सदर वाचण्यासाठी मार्मिक घेतला जात होता. त्याच्यात अत्यंत तिरकस पद्धतीने हिंदी सिनेमांच्या टोप्या उडवल्या जायच्या. त्या टोप्या उडवणारे गृहस्थ होते राज ठाकरे यांचे पिताश्री. अच्छा. हां, तर श्रीकांत ठाकरे. तरीसुद्धा त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा शेवटच्या पानावरचं सदर आम्ही वाचायचो, शुद्ध निषाद या टोपण नावाने ते लिहायचे, सिनेप्रेक्षण असं त्याचं कॉलमचं नाव होतं, तेव्हा अलीकडल्या पानांवरची बाळासाहेबांची व्यंगचित्र, कॉमेंट्स काय बघितले असतील असं वाटतच नव्हतं, कारण शिवसेना ही खिजगणतीच नव्हती मुंबई ठाण्याच्या पलीकडे. अच्छा. नाशकात कोणीतरी एक काका सोलापूरकर नावाचे गृहस्थ, पुण्यात कोणीतरी वडके, असे काही कुठेतरी होते, पण त्यांचा बेस हा इथेच होता. पण इकडे आल्यानंतर, मुंबईत आल्यानंतर शिवसेना प्रत्यक्ष बघायला मिळाली, आणि त्याचं सर्व श्रेय हे मी ज्या पहिल्या ज्येष्ठ पत्रकाराच्या हाताखाली, म्हणजे ते चीफ रिपोर्टर होते आणि मी साधा रिपोर्टर म्हणून लागलो, त्यांचं नाव दिनू रणदिवे. त्यांनी मी लागल्यानंतर 1 वर्षातच मला मुंबई महापालिका हा बिग दिला. हे खूप धाडस होतं. म्हणजे महाराष्ट्र टाईमसारख्या पेपरला बाहेरून आलेल्या माणसाला त्याला मुंबई किती माहिती आहे नाही माहिती आहे, त्याच्या हातात त्यांनी मुंबई महापालिका हा सर्वात मुंबईतला मंत्रालयाखालोखालचा प्रेस्टिजियस बीट देणे, तिथून शिवसेना बघायला मिळाली. आणि मग ही शिवसेना नावाची काय चीज आहे, मी तुमच्या प्रश्नाकडे येतोय. हे काही माझं आत्मचरित्र नाही, पण तेव्हा शिवसेना नावाची चीज काय आहे हे प्रत्यक्ष बघायला मिळाली. 78ला महापालिका निवडणुका झाल्या होत्या. दारुण पराभव शिवसेनेचा झाला होता त्या निवडणुकीमध्ये. फक्त 21 नगरसेवक निवडून आले होते, आणि बाळासाहेबांनी महापालिकेच्या उद्यानातील आमची 21 कलमे असा एक लेख तेव्हा लिहिला होता. ओके. हा खूप टिंगल-टवाळी, म्हणजे बाळासाहेबांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तो काही मुद्दा नाही. आत्ताच्या तरुण पिढीला सुद्धा बाळासाहेब चांगलेच माहिती आहे, यूट्यूब आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमांमुळे. तर तेव्हा सगळं मागे जात जात जेव्हा ही शिवसेना कधी स्थापन झाली, कधी पहिली निवडणूक लढवली, असा विचार करताना शिवसेना स्थापन झाली 1966 साली. तेव्हा बाळासाहेबांनी आम्ही राजकारण करणार नाही, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्याच सभेमध्ये म्हणजे त्यांच्या पहिल्या मेळाव्यामध्ये त्यांनी राजकारण हे गजकारण आहे अशी एक 65 कोटी करून टाळ्या पण घेतल्या होत्या. तर तरी त्यांनी लगेचच पुढच्या वर्षी 67 साली, तेव्हा ठाणे महापालिका नव्हती, ठाणे नगरपालिका होती, ती ठाणे नगरपालिकेची निवडणूक लढवली. आणि 68 साली त्यांनी झालेली मुंबई महापालिकेची निवडणूक ही त्यांची पहिली महापालिकेची निवडणूक. आणि तेव्हा पुढे आयुष्यभर त्यांनी ज्या समाजवादी पक्षाचे जे अनेक तुकडे झाले, त्यांची विशेषतः मृणाल गोरे वगैरेंची मोडतोड तांबा पितळ अशी टिंगल केली. त्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर त्यांनी आघाडी करून पहिली निवडणूक लढवली, आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांना प्रचंड यश मिळालं. आणि तेव्हा 120 सदस्यांची फक्त महापालिका होती, आता 227 झाले. त्या 120 मधले 42 यांचे निवडून आले होते. बापरे. हां, आणि प्रजा समाजवादी पक्ष
म्हणजे बाळासाहेबांनी नंतर मलाच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की आम्ही नव्हती केली होती, ते मधु दंडवते आले होते, त्यांना बेस हवा होता. बर आणि त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की आज जो मुद्दा आहे तोच मुद्दा तेव्हाही होता. कुठला? मराठी माणसाला वाचवा, मुंबईला वाचवा आणि मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी भाषा टिकवा. अच्छा. हे बाळासाहेबांनी 66 साली शिवसेना स्थापन करतानाच एक काय म्हणतात त्याला नियमावली किंवा प्रतिज्ञापत्र असं स्वरूपाचं काहीतरी एक तयार केलं होतं. त्याच्यात 10-12 कलमं होती, त्याच्यावर सही करून द्यायची होती, मग ते शिवसेनेचे तुम्ही सदस्य झाला असं 66 साली त्यांचं सुरुवातीच्या काळात होतं. ती जी 10 कलमं होती ती राज ठाकरे जेव्हा 2006 साली बाहेर पडले तेव्हा तशीच्या तशीच 10 कलमं त्यांनी पण जाहीर केली. हो हो बर म्हणजे त्याचा अर्थ स्पष्ट आहे की 66 ते 2006 या 40 वर्षामध्ये किती वर्ष हे सत्तेवर होते तो हिशोब आपण नंतर बघू, पण ती कलमं तशीच बासनात बांधलेली होती. मला तुम्ही ज्यावेळेला